नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवनच्या बळीराजा जागा हो या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत. केंद्र सरकारनं ऊसाचा रस, सिरप आणि साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली आहे अशी बातमी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलीच असेल, नाही का? 3-4 दिवसांपासून या विषयाची जोरदार चर्चा सुरू आहे. पण या निर्णयामुळे काय होणार आहे? हा निर्णय का घेण्यात आला? आणि हा निर्णय फक्त कारखान्यांसाठीच आहे का शेतकऱ्यांवरही त्याचा काही परिणाम होईल का? अशी अनेक प्रश्न आहेत. अनेकांना असंही वाटतंय की इथेनॉल निर्मितीचा विषय कारखाने आणि केंद्र सरकारचा आहे, शेतकऱ्यांचं त्यात काहीच नाही आहे. पण तसं खरंच आहे का? हेच जरा सोपं करून समजून घेऊ. पहिला मुद्दा आहे तो केंद्र सरकारचा. केंद्र सरकारनं 7 डिसेंबर रोजी इथेनॉल निर्मितीसाठी ऊस, सिरप आणि साखरेवर बंदी घातली. ही बंदी का घालण्यात आली? तर त्याचं कारण आहे देशातील साखरेच्या उत्पादनातील घट. यंदा पाऊस कमी आहे, त्यामुळे साखर उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे काय झालं तर केंद्र सरकारच्या जीवाला लागलाय घोर. त्यात लोकसभेची निवडणूक 6 महिन्यांवर आली आहे. त्यामुळं निवडणुकांवर डोळा ठेवून हा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. पण या निर्णयाचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. कसा बसणार आहे फटका शेतकऱ्यांना? तर तेही सांगतो. इथेनॉल निर्मितीत साखर उद्योगाला फायदा झाला तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो. इथेनॉल निर्मितीसाठी राज्यातील साखर कारखान्यांनी रस आणि सिरपचा मोठा साठा करून ठेवलाय. कारण उत्पादन कमी झालं होतं. त्यात केंद्र सरकार इथेनॉल निर्मितीसाठी प्रोत्साहन देत होतं. पण केंद्र सरकारनं अचानक युटर्न मारल्यानं साखर उद्योगाची झाली गोची. साखर उद्योगाची गोची झाल्यामुळं काय होणार तर साखर कारखानदार शेतकऱ्यांना एफ-आर-पीचे पैसे वेळेवर देणार नाहीत. म्हणजेच या निर्णयाचा फटका थेट शेतकऱ्यांना बसणार आहे. त्यात भर काय पडली तर इथेनॉल निर्मिती करणाऱ्या कारखान्यांना राज्य सहकारी बँकेनं कर्ज न देण्याचा निर्णय घेतला. कारण इथेनॉल निर्मिती ठप्प झाल्यानं या कारखान्यांकडे खेळतं भांडवल राहणार नाही. त्यामुळे बँकेचं कर्ज परत मिळण्याची चिंता बँकांना आहे. त्यामुळे राज्य सहकारी बँकांनी कर्ज न देण्याचा निर्णय घेतला. म्हणजे त्याचाही फटका शेवटी शेतकऱ्यांनाच बसणार आहे. केंद्र सरकारनं 2021-22 पासून एक धोरण आखलं. धोरण काय होतं? इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्याचं. इथेनॉल निर्मितीवर 6% व्याज परतावा देण्यात आला. 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिक्स करण्याचं म्हणजे मिश्रणाचं उद्दिष्ट केंद्र सरकारचं आहे. त्यासाठी दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इथेनॉल निर्मितीवर मोठमोठी भाषणं केलेली आहेत. इथेनॉल निर्मिती आणि पेट्रोलमधील मिश्रणात 2014 पासून कशी वाढ झाली याची माहिती देण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. त्यामुळे कारखानदारांनी इथेनॉल निर्मितीकडे मोर्चा वळवला. राज्यातील 112 कारखाने इथेनॉलची निर्मिती करू लागलेत. त्यासाठी 7 ते 8 कोटींची गुंतवणूक करण्यात आली. त्यातून गेल्या वर्षी 120 कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा तेल कंपन्यांना केला होता. पण यंदा मात्र चित्र उलटं झालं. राज्य बँकेनं 27 कारखान्यांना 1700 कोटींचं कर्ज दिलं होतं. त्यात वाढही करण्यात येणार होती. पण केंद्र सरकारनं इथेनॉल निर्मितीला लगाम लावला आणि राज्य सहकारी बँकेनं कर्ज पुरवठा थांबवला. देशात यंदा साखर उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्यात लोकसभेची निवडणूक डोक्यावर आहे. त्यामुळे साखरेचा तुटवडा पडून भाव वाढू नयेत यासाठी सरकारला असले धंदे सुचू लागलेत. सरकारनं घेतलेल्या निर्णयावर एक युक्तिवाद असाही केला जातोय की उसाचा रस आणि सिरप पासून इथेनॉल निर्मिती बंदी आहे. बी हेवी आणि सी हेवी मोलॅसिस पासून इथेनॉल निर्मिती करण्यावर बंदी नाही आहे. पण इथेच गोल गोल बोलून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडून आणि त्यांच्या समर्थकांकडून केला जातोय. पण त्याआधी तुम्हाला बी आणि सी हेवी मोलॅसिस म्हणजे काय असा प्रश्न पडला असेल. तर बी मोलॅसिस म्हणजे ऊसाच्या मळीपासून बनवलेलं इथेनॉल आणि सी हेवी मोलॅसिस म्हणजे खराब झालेल्या किंवा सडलेल्या धान्यापासून तयार केलेलं इथेनॉल. पण पाणी इथेच मुरतं. राज्यात ऊसाचा रस आणि सिरप पासून 58% इथेनॉल निर्मिती होते. म्हणजे ए हेवी मोलॅसिस पासून ही निर्मिती केली जाते. त्यानंतर बी हेवी मोलॅसिस पासून 40% आणि सी मोलॅसिस पासून 2% इथेनॉलची निर्मिती केली जाते. म्हणजे 58% ज्यापासून इथेनॉल मिळणार आहे त्यावर बंदी घालून सरकारनं नुसती उद्योगाची नाही म्हणजे साखर उद्योगाची नाही तर शेतकऱ्यांचीही माती करणार आहे हे आता फिक्स आहे. आता केंद्र सरकारच्या अशा धोरण धरसोडीचा परिणाम शेतकऱ्यांना भोगावा लागतो. एकीकडे पंतप्रधानांपासून ते मंत्र्यांपर्यंत सगळेच कारखान्यांनी साखरेपेक्षा इथेनॉल निर्मितीकडे वळावं असं सांगतात. पण दुसरीकडे मात्र केंद्र सरकार इथेनॉलच्या निर्मितीवर बंदी घालतं. त्यामुळे केंद्र सरकारच्या कथनी आणि करणीतला फरक स्पष्टपणे दिसतो. केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्याच्या धोरणावर ठाम राहावं. अन्यथा पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रणाचं उद्दिष्ट गाठण्यासाठी अजूनही काही वर्ष सरकारला वाटच पाहावी लागेल. या विश्लेषणासोबत मी तुर्तास इथेच थांबतोय.
या सगळ्या माहितीबद्दल, या विश्लेषणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुमचे काही या संदर्भात प्रश्न आहेत का? कमेंट करून नक्की विचारा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती शेतीच्या शिवारापासून दिल्लीच्या दरबारापर्यंतचं सगळं काही राजकारण तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. त्यामुळे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. तोवर काळजी घ्या.